गुड आफ्टरनून गाईज. खतरनाक एकदम कडक असं ऊन पडलंय. एवढं ऊन खतरनाक आहे. उन्हाच्या झळा फक्त भयंकर भासत आहे आणि अक्षरशः 10-10 मिनिटाला ताण लागते. एवढं भयानक ऊन पडलेलं आहे. त्याचबरोबर महागाई वाढत चालली आहे. आणि झालं सोशल मीडियाचं जर झालं तर इंस्टाग्राम आणि यूट्यूब उघडलं तर सारखं अशोक खरात झालं का नरहरी झिरवळ, नरवळ झिरवळ झालं का रुपालीताई चाकणकर. एवढ्याच व्हिडिओ सध्या आपल्याला सोशल मीडियावर दिसत आहेत. राजकारण्यांना एवढा माज आला आहे असं वाटतंय का लग्न वय एवढे वयस्कर माणसं हे झिरवळकरांसारखे असे कृत्य करताय, असे त्यांचे व्हिडिओ येत आहे. मग आपण निवडणूक आल्यानंतर विचार करत का बा की आपण कोणत्या माणसाला निवडून देतोय. त्याच्यामुळं आपण हा विचार केला पाहिजे की आपला मंत्री कसा आहे, आपल्या वार्डामधला आपले लोक कसे आहेत. आता हा मंत्रीच असा असला तर लोकांनी काय घ्यायचं त्याचा आदर्श. त्याच्यामुळं आता कसं आहे की त्याची पर्सनल लाईफ आहे. काही जण म्हणते त्याची पर्सनल लाईफ आहे. पर्सनल लाईफ पण अशी काय वागणं आहे, काय चाललं आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, आपल्याला भविष्यामध्ये निवडणूक आल्या तर आपल्याला मंत्री कसे द्यायचे हे आपण विचार केला पाहिजे. हा अशोक खरात प्रकरण किती भयानक आहे, किती व्हिडिओ बाहेर आले त्याचे. त्याच्यामुळं भयानक चालू आहे सत्यता. उन्हाचा तडाखा खूप आहे. बघूया आता पाऊस कधी येतो आहे. आणि आपण उन्हाची काळजी घेतली पाहिजे. ताक दही प्या, टोपी घाला, उन्हात फिरू नका असं सांगितलं जातं. कामानिमित्त फिरू शकता. चला, गुड आफ्टरनून गाईज. पण हा विचार नक्की करा की आपण आपल्या वार्डातला मंत्री, आपले लोक कसे वागता येते. धन्यवाद.